नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला कोरियन रामेन नावाचा केपॉट कोरियन रामेन याची रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे। खूप दिवसापासून मी मार्केटमध्ये शोधत होते, तर काल मला हे सुपर बाजारमध्ये मिळालं आहे। तर आता मग बघूया कशी लागते। मी पण फर्स्ट टाइम ट्राय करणार आहे, याच्या आधी मी कधी केले नाही आहे। तर याच्यावर जे इन्स्ट्रक्शन्स दिले आहेत ते फॉलो करून आपण करूया। चला आता मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी सर्वात आधी एका पॅनमध्ये 2 वाटी पाणी घेत आहे। पॅकेटवर इन्स्ट्रक्शनमध्ये 2 ते 3 वाटी पाणी घ्या असे सांगितले आहे, पण माझा कप मोठा असल्यामुळे मी 2च वाटी पाणी घेते। आता ह्या पाण्यामध्ये आपल्याला जे नूडल्स आहेत ते वाफवून घ्यायचे आहेत, म्हणजे थोडेसे शिजवून घ्यायचे आहेत, जसे आपण मॅगीला शिजवतो तसे। आता मी पॅक फोडते, त्यातून मी नूडल्स काढलेले आहे। मी थोडेसे असे ब्रेक करून घालते, तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही अख्खे नूडल्स तसेच शिजवून घेतला तरी चालेल। आता त्याच्या पॅकेटमध्ये छोटे 2 पाउच आहेत, एक व्हेजीसचा आहे आणि दुसरा आहे किमची सीझनिंग। आता व्हेजीस मी याच्याबरोबरच शिजवून घेणार आहे, म्हणजे नूडल्स आणि व्हेजीस एकाच वेळी आपल्याला शिजवून घ्यायचे आहे। एक 5 ते 6 मिनटं याला लागतात। आपण आता व्हेजीस याच्यामध्ये टाकले आहे, आता मी याला झाकण लावून एक फक्त 5 ते 6 मिनटं मी शिजवून घेणार आहे। इथे आपले नूडल्स शिजून तयार झालेले आहेत, हे बघा। थोडंसं हाताने चेक करायचं आहे, काही वेळा हार्ड राहतात, तर इथे परफेक्ट नूडल्स शिजून तयार झालेले आहे। आता मी याच्यामध्ये मसाला टाकते। तुम्ही पूर्ण पॅकेट मसाला टाकू शकता, पण मला टाकतानाच इतका स्मेल येत होता की मला लक्षात आलं की ते खूप तिखट असणार आहे, मी हाफ पॅकेटच टाकलेलं आहे। आणि गॅसची फ्लेम बंद करूनच मसाला टाकायचा आहे। आता हे सर्व एकत्र हलवून घेऊयात। सगळं मिक्स झाल्यानंतर मी आता एका दुसऱ्या बाउलमध्ये काढून घेते। ह्याचा कलर पूर्ण मसाला घातला असता तर कलर थोडा जास्त डार्क झाला असता, पण खूप तिखटही झाला असता, मग मी थोडंसं घातले आहे। आता याच्यावरती मी थोडंसं भाजलेले तीळ आणि पातीचा कांदा टाकणार आहे। हा टोटली ऑप्शनल आहे, तुम्हाला हवा असेल तर तुम्ही घालू शकता। ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर मला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आणि अजून काही नवीन रेसिपी पाहायची असेल तर मला कमेंट करून सांगा। थँक्यू।